राज्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांमध्ये हालचालींना वेग आला। मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधी लागू होणाऱ्या आचारसंहितेकडे सर्वच इच्छुकांचं लक्ष लागलंय। राजकीय पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारी सध्या मतदारसंघ निहाय चाचपणी करताना दिसतात। संभाव्य उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क, बैठका, विकास कामांचं उद्घाटन तसेच सामाजिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती वाढवण्यात येते। मात्र आचारसंहिता लागू झाल्यानंतर या सर्व हालचालींवर निर्बंध येणार असल्यानं इच्छुक उमेदवार सध्या प्रत्येक पाऊल सावधपणे टाकत आहेत। प्रशासनाकडूनही निवडणूक तयारीला सुरुवात झाली असून आचारसंहिता लागू होताच विकास कामांच्या उद्घाटनांवर, शासकीय निधीच्या वापरावर आणि जाहिरातबाजीवर कडक निर्बंध असणार आहेत। यामुळे अनेक इच्छुकांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच आपले कार्यक्रम उरकण्यावर भर दिला। दरम्यान निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता कधी लागू होणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता असल्यानं राजकीय वातावरण तापू लागले। आचारसंहिता लागू झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे। मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे।